कशी असते म्हणजे कशी असावी आणि संगतीनं म्हणजे मग मित्र दोस्त ಗೆಳತಿ ಆಗಲಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ನಿಮಗೆ ಹೆಂಗೆ ಇರ್ತಾರ ಅದರ ಮೇಲೇನು ಭಾಳ ನಿಮ್ಮದು भविष्य तुमचं भविष्य खूप अवलंबून असतं त्याच्यावर. जर तुम्हाला संगत चांगली मिळाली तर तुमचं आयुष्य पण चांगलं जातंय आणि तुम्ही चांगल्या मार्गाने जाऊ शकता. जर संगत तुम्हाला नसेल चांगली ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಜೋಡಿ ಯಾರ ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಆಗಲಿ ಚಲೋ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಹಾದಿ ತಪ್ತೀರಿ. आयुष्याದಾಗ तुमची पण वाट चुकते, निर्णय चुकतात. तुम्ही आता सगळे स्वामींच्या सहवासात आहात त्यामुळे तुम्हाला अनुभव आला असेल त्याचा. ಎಲ್ಲರೂ स्वामी सहवास ಒಳಗೆ ಇದ್ದೀರಿ, ಈಗ ಅನುಭವ ಬಂದಿರಬೇಕು. त्याचं छोटंसं उदाहरण, एक ಸಾಧು असतात, ಒಬ್ಬರು ಸಾಧು ಇರ್ತಾರೆ. ಅವ್ರದ್ದು ಒಂದು ಗುಡಿ ಇರ್ತದೆ, ಈಶ್ವರ್ महादेवाचं मंदिर असते त्यांचं. तर ते असं गावात फिरत येतात ಸಾಧು. ಒಂದು ಊರಾಗ ಅಡ್ಡಾಡ್ಕೋತ ಬರ್ತಾರೆ ಸಾಧು. ಅಲ್ಲೇ ಒಂದು ಸಣ್ಣ ಮನಿ ಕಾಣಿಸ್ತದೆ. ಸಣ್ಣ ಮನಿ ಅದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರಲ್ಲೇ ಅವ तो कुंभार असतो. कुंभार ಅಂದ್ರೆ गडगी ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, गडगी ಮಾಡ್ತಾರೆ कुंभार. कुंभाराचं घर असतं ते. त्या घरासमोर जाऊन उभा राहतात. ಅವ್ರ ಮನಿ ಮುಂದಿಂದಿರ್ತಾರೆ साधू. खूप मडकी असतात तिथं ठेवलेली रचून एकावर एक, ಒಂದರ ಮೇಲೆ ಒಂದು गडगी ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ನೋಡ್ತಾರೆ साधू. अष्टगाव कुंभार ಬರ್ತಾನೆ, म्हणजे तो कुंभार येतो बाहेर आणि साधूंना नमस्कार करतो. साधू नमस्कार मारतात आणि म्हणतं यावं स्वामी, यावं यावं म्हणतो. या तुम्ही. नाही मला खूप तहान लागली आहे, मला पाणी मिळेल काय? ನನಗೆ ಭಾಳ ನೀರಡಿಕೆ ಆಗಿದೆ, ನಂಗೆ ನೀರು ಸಿಗ್ತದೇನು असं म्हटल्यावर तो म्हणतो अवश्य मिळणार की, या बसा म्हणतो. मग पाणी घेऊन येतो. नीर तगोंड बरताना कुंभार पाणी घेऊन येतो तो आणि त्या साधूंना पाणी देतो. ते पाणी पितात, त्यांना बरं वाटतं, ಚಲೋ ಅನ್ನಿಸ್ತದೆ ನೀರು ಕುಡಿದ ಮೇಲೆ. ನೀರಡಿಕೆ ನೀರು ಕುಡಿದಾದ್ಮೇಲೆ ಅವ್ರದ್ದು लक्ष ಒಂದು ಮೂಲೆಗೆ ಹೋಗ್ತದೆ. त्या साधूचं लक्ष एका कोपऱ्यात जातं. त्या कोपऱ्यामध्ये एकच मडकं ठेवलेलं असते. बाकी सगळी मडकी, बाकी ಎಲ್ಲ गडगी ಒಂದ್ ಕಡೆ
ರಚುನ್ ठेवलेले असतात, म्हणजे एकावर एक रचलेले असतात. ಒಂದರ ಮೇಲೆ ಒಂದು ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಒಂದೇ ಗಡಿಗೆ बाजूके इಟ್ಟಿರ್ತದೆ. एकच मडकं बाजूला ठेवलेलं असते. ते साधूंना प्रश्न पडतो. ते म्हणतात, तुला एक विचारू का? तो म्हणतो, हो स्वामी विचारा की. तर हे मडकं का असं बाजूला ठेवलंय? इथं गडगी एक ಬ್ಯಾರೆ ಇಟ್ಟಿದ್ದೀನಿ, सेपरेट का ठेवलंय त्याला? नाही ते फुटलंय, म्हणजे ते आता ವಾಪರಾತ್ येत नाही, ಅದು ಒಡೆದದ ಸ್ವಲ್ಪ ಬಾದಾಗ್ಯದ, ಅದಕ್ಕೆ ಯಾರು ತಗೊಳಂಗಿಲ್ಲ, ಅದು कोणी घेत नाही ते, म्हणून ते बाजूला ठेवलंय. तर हो का असं म्हणतात. मग ते मला देणार का तू? ते मडकं तू मला देशील का असं विचार. ಅದು ಗಡಿಗೆ ನನಗೆ ಕೊಡ್ತೀಯೇನು ಅಂತ साधू ಕೇಳ್ತಾರೆ. तर त्या कुंभाराला प्रश्न पडतो. कुंभारಗೊಂದು प्रश्न येतात, नाही स्वामी, तुम्ही एवढे सगळे मडके आहेत, त्याच्यातलं एक घ्या, कुठलंही चांगलं घ्या मडकं. हे नको, हे बाद आहे, कोण वापरत नाही आणि कोण घेत नाही म्हणून मी ठेवलं, ಯಾರು ತಗೊಳಂಗಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಅದು ಬಾಜೂಕಿಟ್ಟೀನಿ. ನೀವು ಇದ್ರ ಎಷ್ಟಕ್ಕೊಂದು ಅವು ಗಡಿಗೆ, ಎಷ್ಟಕ್ಕೊಂದು ಗಡಿಗೆ ಅವ, ಅದ್ರಾಗಿಂದ ಒಂದು ಗಡಿಗೆ ತಗೋರಿಲ್ಲ. नाही, तुला द्यायचं असेल तर तेच मला दे, ನಿನಗೆ ಕೊಡುದಿತ್ತಂದ್ರೆ ಅದೇ ಕೊಡು, ಇಲ್ಲಾದ್ರೆ ನನಗೆ ಯಾವುದು ಬೇಡ. ಅದಕ್ಕೆ ಅವು साधू ಹಿಂಗಂದು ಹೊಂಟು बिडताना. तर साधू तसं म्हणून निघून जायला लागतात. तेवढ्यात तो म्हणतो, नाही नाही स्वामी थांबा, तुम्हाला ते पाहिजे ना ते घ्या तुम्ही. मग ते मडकं घेऊन येतो. ಅದು ಗಡಿಗೆ ತಗೊಂಡು ಬರ್ತಾನ, ಸಾಧು ಅವ್ರು ಕೊಡ್ತಾನೆ. ಸಾಧು ಅದು ತಗೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಇದಕ್ಕೇನು ಹಣ ನಾ ಕೊಡ್ಬೇಕೇನು? ಇಲ್ಲ, ನೀವು ನಾ ನಿಮಗೆ सेवा ಮಾಡಬೇಕು ನಿಮ್ಮದು, मी तुमची सेवा करायला पाहिजे, तुम्ही एवढं सगळं चांगलं मडकं सोडून हे मडकं घेतलात, काही नको, तुम्ही तसंच घ्या म्हणून. मग ते साधू येतात, निघून जातात. ते साधू जेव्हा ಮಂದಿರಾत येतात, ಸಾಧು ಅವ್ರದ್ದು ಗುಡಿ ಇರ್ತದೆ, ಮಹಾದೇವ್ ಈಶ್ವರ ಗುಡಿ ಇರ್ತದೆ. ಅದು ಗುಡಿಗೆ ಬರ್ತಾರೆ, ಅದು ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದು ವಾಪರಾಸಿರಂಗಿಲ್ಲ, वापरलेलं नसते ते, धूळ फार झालेलं असते, माती पडलेली असते, मಣ್ಣು ಬಿದ್ದಿರ್ತದೆ, धूळ ಆಗಿರ್ತದೆ. ते घेऊन येत गडगी तಗೊಂಡು ಬರ್ತಾನೆ. तಗೊಂಡು स्वच्छ ತೊಳೆದು स्वच्छ करतो ते मडकं. ते साधू स्वच्छ करतात, सगळं मडकं स्वच्छ करून आणि त्याला साखळी बांधून ते बरोबर महादेवाच्या पिंडीवर ठेवतात, म्हणजे लावतात तिथं. आणि त्याच्यातनं पाणी, जलाभिषेक, अखंड जलाभिषेक चालू होतो महादेवाला. म्हणजे ईश्वराच्या पिंडीवर अखंड जलाभिषेक चालू असतात. ते मडकं जेव्हा बांधतात महादेवाच्या पिंडीवर, तेव्हा तो जलाभिषेक ಅಂದ್ರೆ ಗಡಿಗೆ ಅದು ಏನು ಕಟ್ತಾರೆ ಸಾಧು ಕಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ಅದ್ರಾಗ ನೀರು ಹಾಕ್ತಾರೆ. ನೀರು ಹಾಕಿದ ಮೇಲೆ ಅದು ಅಖಂಡ ಜಲಾಭಿಷೇಕ ಚಾಲು ಆಗ್ತದೆ ईश्वರಿಗೆ. मंदी बरावर गुडीಗೆ ಬರ್ತಿರ್ತಾರೆ, लोक येत असतात मंदिराजवळ, मंदिरात जातात, ಗುಡಿ ಒಳಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. नमस्कार ಮಾಡಿದ ಕೂಡಲೇ ಆ ಗಡಿಗೆಗೂ नमस्कार ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. म्हणजे ईश्वराला नमस्कार करतात, महादेवांना नमस्कार करून ते त्या मडक्याला सुद्धा नमस्कार करतात. म्हणजे त्याचं केवढं भाग्य आहे की ते ईश्वराच्या सेवेत आलं, महादेवाच्या सेवेत आलं अखंडपणे, म्हणून त्याला पण नमस्कार करतात. ಅದಕ್ಕೂ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಮಂದಿ ಹಿಂಗೆ ಭಕ್ತರು ಬರ್ತಿರ್ತಾರೆ, ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅದರ ತಾತ್ಪರ್ಯ, ಅದರ ಅರ್ಥ, त्याचा अर्थ काय, ते बाद झालेलं होतं, ಅದು बाद ಆಗಿರ್ತದ, ಯಾರು ತಗೊಳಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಬಾಜುಗೆ ಬಿದ್ದಿರ್ತದ. ಅದು ಆ ಕುಂಬಾರಗೆ ಏನು ಅನ್ನಿಸ್ತದ, ಅದು ಇನ್ನೇನು बाद ಆಗ್ಯದ, ಅದಕ್ಕೆ ಬಾಜುಗೆ ಇಟ್ಟಿರ್ತಾನ. खरे ಅದು साधू संगत ಒಳಗೆ ಬರ್ತದೆ. साधूच्या संगतीत जेव्हा ते मडकं येतं, तेव्हा त्याचं स्थान ईश्वरावर अखंड जलाभिषेकासाठी, म्हणजे ईश्वराच्या सेवेसाठी उपयोग होतो त्याचा. ह्याचा अर्थ काय, ಇದರ ಅರ್ಥ ಅಂದ್ರೇನು, ನಿಮಗೆ ಸಂಗत ಹೆಂಗೆ ಬರ್ತದೆ, जर ते साधूने नेलं नसतं तर ते तसंच पडलं असतं, फुटलं असतं, ಅಂದ್ರೆ ಒಡೆದು ಹೋಗ್ತಿತ್ತು, ಅದು बाद ಆಗ್ತಿತ್ತು. जेव्हा ते साधूंच्या संगतीत आलं, साधूंच्या जवळ त्यांनी ते घेऊन आलं, तर त्याचं केवढं महत्व वाढलं, भक्त त्याला नमस्कार करू लागले. ಇದರ ಅರ್ಥ ಏನು, ನಿಮಗೆ ಚಲೋ ಸಂಗತಿ ಇದ್ರೆ ನಿಮ್ದು ಆಯುಷ್ಯ ಸಾರ್ಥಕ ಆಗ್ತದೆ. ಯಾವತ್ತೂ ನಿಮಗೆ ಚಲೋ ಸಂಗತ್ ನೀವು ನೋಡಬೇಕು, ಇರ್ಬೇಕು ಅವ್ರ ಜೋಡಿ, ಅವ್ರದ್ದು ಚಲೋ ಗುಣ ತಗೋಬೇಕು, ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ದು ಆಯುಷ್ಯ ಸಾರ್ಥಕ ಆಗ್ತದೆ.
छलो मार्ग खोपतात, म्हणजे चांगल्या मार्गावर तुमचं आयुष्य जात. तसंच जर वाईटाची संगत जर तुम्ही धरलीत तर तुमचा मार्ग चुकतो आणि आयुष्याचे निर्णय सगळे चुकत जातात. त्यामुळे कायम लक्षात ठेवा, चांगली संगत जोडा, म्हणजे तुमचं आयुष्य पण चांगलंच सुधारेल. आणि वाईटांपासून थोडं लांब राहिलं तर चांगलंच होईल. आणि तुमच्या वागणुकीमध्ये काही झालं तरी थोडा बदल करून घ्यावा लागतो, म्हणून चांगल्या संगतीत राहावं. आपण इथंच थांबूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. स्वामी ओम स्वामी ओम स्वामी. नमितो तुला शंकरा, नमितो तुला शंकरा. भक्तवत्सला श्री गुरु, भक्तवत्सला श्री गुरु, मानसा मनरमना, माता सुखे निद्रा करा, स्वामी समर्था. सुमनांचे शेजे, सुमनांचे शेजे ओणी निजावे नाथा. प्रेमाची सेज देवा हृदय मंदिरी, ज्ञानाच्या समया, ज्ञानाच्या